हातकणंगले इथल्या हेरले या गावी आपण आलो आहोत। इथले माजी सत्ताधारी आज आपल्या सोबत आहेत। सध्या जी निवडणूक चालू आहे या निवडणूक रिंगणात ते उतरलेले आहेत। त्यांच्या ग्रामविकास पॅनलचं जे काही पॅनलचं नाव आहे ते आपल्याला सांगणार आहेत। इथं पॅनल प्रमुख आहेत। सध्या सरपंच पदासाठी ज्यांनी उमेदवारी दाखल केले ते देखील आपल्या सोबत आहेत। आज त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। त्यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा देखील आपण घेणार आहोत। माझं नाव मुनीर जमादार, सरचिटणीस स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले तालुका। आपल्या गावामध्ये मागील सत्ता ही आपल्याच पॅनलची होती। हो, तर आपल्या पॅनलने केलेला या गावचा विकास याबद्दल सांग। गेली 15 वर्ष माननीय राजू शेट्टी साहेब आणि आमचे नेते माजी सभापती राजेश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली 15 वर्ष या गावची सत्ता आमच्या पॅनलकडे आहे। आणि त्याच्या निमित्तानं गेल्या 5 वर्षामध्ये 15 कोटीची विकास कामं या हेरले गावामध्ये माजी सभापती डॉक्टर पद्माराणी पाटील आणि मेहरनिगा मुनीर जमादार यांच्या माध्यमातून ह्या गावामध्ये आणण्याचं काम या पॅनल प्रमुखांनी केलेलं आहे आणि त्या गावचा कायापालट केलेला आहे। आपण सध्या मागील सत्तेमध्ये डेप्युटी सरपंच म्हणून कार्य केलेलं आहे। आपण सांगू शकता गावची लोकसंख्या किती आहे? गावची लोकसंख्या नियर अबाउट 18,000च्या जवळपास आहे आणि मतदान आहे ते 10,000च्या जवळपास आहे। आपल्या गावामध्ये महिलांचा सहभाग या सर्व कार्यक्रमामध्ये वगैरे कसा असतो? नाही, मोठ्या प्रमाणात, कारण गेल्या वेळेला आपली जी बॉडी होती त्याच्यामध्ये 10 महिला सरपंचासहित 10 महिला आपल्या होत्या आणि महिलांच्यासाठी आम्ही बरेचसेच उपक्रम पण राबवलेले आहेत। म्हणजे आजपर्यंतच्या बॉडीने राबवले असतील किंवा नसतील मला नक्की माहीत नाही, पण आम्ही खुर्चीवरती आल्यापासून आम्ही महिलांच्यासाठी प्रशिक्षण शिबिर असतील, त्याचबरोबर महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन असेल, शिबिर असतील, काही ब्युटी पार्लरचे कोर्सेस असतील, शिवणचे क्लासेस असे बरेचसेच म्हणजे आम्ही हे केलेले आहेत, म्हणजे महिलांसाठी कार्यक्रम राबवलेले आहेत। 10,000 लोकसंख्येचं गाव असणाऱ्या या मतदान असलेल्या या भागात घंटागाडी किती आहे? घंटागाडी आपल्याकडं ॲक्च्युली आमच्याकडं आत्ता जी आहे इलेक्ट्रॉनिक घंटागाडी एक आहे, एक आपली डिझेल घंटागाडी आहे आणि एक ट्रॅक्टर आहे। या प्रत्येक गाडीवर एक एक कर्मचारी नियुक्त आहे? हो, आहे। ड्रायव्हर वेगळा आणि कर्मचारी वेगळा? नाही, याच्यामध्ये कसं होतं, ड्रायव्हर हाच जागोजागी नाही कचरा गोळा करतोय, म्हणजे फक्त त्यांच्या दारात गेले की ज्या महिला असतील किंवा जे कोण टाकणारे कचरा आहे ते गाडीमध्ये किंवा ट्रॉलीमध्ये आणून कचरा टाकतात। आम्ही येताना जस्ट लुकआउट केलं, इथं गटारी ज्या आहेत त्या उघड्या अवस्थेत आहेत आणि त्या जे उघड्या गटारी आहेत आणि त्या थोड्या पडझड झालेल्या आहेत, त्याच्या मागल कारण? मॅडम काय आहे की गाव हे आमचं MIDCला लागून आहे आणि गावाला जो येणारा जो निधी आहे त्या निधीपेक्षा विकास कामाची मागणी गावामध्ये जास्त आहे। पण तरीसुद्धा आमचे जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा आमचे डॉक्टर मिंचेकर साहेब, आमदार साहेब, माजी आमदार खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त निधी आणून कामं करण्याचा प्रयत्न केला आहे। गाव हे कमीत कमी 5-6 किलोमीटरच्या एरियामध्ये पसरलेलं आहे, वेगवेगळ्या वाडी वस्त्या झाल्यात आणि ह्या प्रत्येक ठिकाणी जो 14वे वित्त आयोग 15वे वित्त आयोगाचा जो निधी येतोय तो निधी अपुरा पडतोय। तरीसुद्धा आम्ही मॅक्झिमम गाव कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आत्ता आम्ही येणाऱ्या ह्या 15 वित्त आयोग 16 वित्त आयोगाच्या माध्यमातून ज्या भुयारी गटारी असतील त्या भुयारी गटारी करण्याचं आमचं आपण प्लॅनिंग लावलेलं आहे। या पुढच्या 5 वर्षामध्ये मॅक्झिमम आम्ही गटारी ह्या भुयारी गटार करून घेण्याचं आपण नियोजन केलं आहे। आपल्या इथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे? हो, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। तिथल्या सुविधा कशा आहेत? प्राथमिक आरोग्य केंद्र हे म्हणजे आपल्या ह्या 4-5 गावामधलं एक आहे। आपल्याकडं सुविधा बऱ्यापैकी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं जेवढं त्यांना सहकार्य करता येईल, म्हणजे औषधं पुरवठा करता येतील तेवढा औषधा पुरवठा किंवा त्या ठिकाणी लागणारी बऱ्यापैकी साधनं ही आम्ही 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून त्यांना पुरवतो आहे। आणि याच्या अगोदरपेक्षा आत्ताच्या 5 वर्षामध्ये तिथं जे उपचार घेणारी जी संख्या आहे पेशंटची ती चांगल्या प्रमाणात आहे। म्हणजे डेलीची मला वाटते त्या ठिकाणी 50 रुग्ण तरी त्या ठिकाणं म्हणजे उपचार घेतात। आपल्या गावाच्या लगतच MIDC आहे असं आपण म्हणालात, मग आपल्या इथं गावामध्ये कचरा भरपूर होत असणार आहे, मग कचऱ्याचं व्यवस्थापन कसं केलं जाते? हां, मी तुम्हाला म्हणजे आपल्या गावात शेजारी MIDC हे सांगण्याचं रिझन असं होतं मॅडम की MIDC एरिया जवळ असल्यामुळं की या ठिकाणी बाहेर गावावरून येणारी लोकांची संख्या म्हणजे भाडेकरू जास्त आहेत आणि त्यामुळं वाडी वस्त्या वाढलेल्या आहेत। आणि कचऱ्याचं जे विघटन आहे, कचरा आम्ही या ठिकाणी आपल्या सरकारी हद्द आहे फॉरेस्टमध्ये, त्या ठिकाणी आम्ही त्या कचऱ्याचं विघटन करतोय। पण आता जिल्हा परिषदकडे आम्ही मागणी केलेली आहे की कचऱ्यासाठी ओला कचरा सुका कचरा वेगळा होऊन
त्याच्यावरती प्रक्रिया केंद्र एखादा आपल्याला मिळावं अशी मी जिल्हा परिषदकडे मागणी पण केलेली आहे. आम्ही तुमच्याकडे परत येणार आहोत. आता आपण वळणार आहोत जे सरपंच पदासाठी ज्यांनी अर्ज भरलाय त्यांच्याकडे. मला सांगा, आपल्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचं नियोजन कसं आहे? सध्या आपल्याकडं भारत निर्माण योजना जी 2009 साली झालेली आहे, त्या माध्यमातून हेरले गावात नळ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये साधारणतः 12 लाख लिटर पाणी रोज हेरले गावामध्ये पुरवलं जातं. साधारणतः 2700 नळ पाणी पुरवठ्याचे कनेक्शन आहेत. आणि त्याचबरोबर इथं बौद्ध समाजामध्ये एक वेगळी योजना आहे आणि त्या योजनेच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून साधारणतः 20% लोकांना तिथून मोफत पाणी आपण हेरले गावाच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना पुरवलं जातं. इथं शैक्षणिक सुविधा कशा आहेत? इथं आपल्या हेरले गावामध्ये प्राथमिक शाळा आहे, त्याचबरोबर कन्याशाळा आहे, उर्दू शाळा आहे व शाळा नंबर 2 अशा पद्धतीच्या जिल्हा परिषदेच्या 4 शाळा आहेत. त्याचबरोबर खाजगी 2 शाळा आहेत. त्यामध्ये एक इंग्लिश मिडियम अल्फोन्सा स्कूल आहे, एक कौतुक विद्यालय आहे. त्याचबरोबर माध्यमिक शाळा हेरले हायस्कूल म्हणून इथं कार्यरत आहे. आपल्या मागील सत्ताधाऱ्यांनी जो काही विकास काम केलं त्याबद्दल थोडक्यात सांगू शकताय का? मागील 5 वर्षाच्या काळामध्ये हेरले गावामध्ये साधारणतः 15 कोटीची कामं या हेरले गावामध्ये झालेली आहेत. या कामामध्ये बरीचशीच कामं म्हणजे जे लोकांना अपेक्षित होती त्याची वचनपूर्ती आमचे नेते माननीय राजेश पाटील साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माजी सभापती डॉक्टर पद्माराणीताई पाटील, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्या माननीय मेहरनिगा भाभी यांच्या माध्यमातून या गावामध्ये मोठं विकास काम या ठिकाणी झालेलं आहे. इथं रस्ते सुद्धा थोडे अरुंद असे पाहायला मिळतात आणि खूप वर्षापूर्वीचे रस्ते आहेत असं दिसून येते. याबद्दल आपण काय सांगा? हेरले गावामध्ये साधारणतः जे मुख्य रस्ते आहेत म्हणजे गावातून एंट्री करणारे मुख्य 4 रस्ते आहेत. याच्यामध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतनं साधारणतः 2.25 कोटी रुपयाचा रस्ता हेरले ते माले हा झालेला आहे. आणि त्यानंतर हेरले गावांतर्गत वाड्यावस्तीला जोडणारे रस्ते हे देखील मुख्यमंत्री सडक योजनेतनं झालेले आहे. हेरले एक असं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं साधारणतः एकाच वर्षी 3 मुख्यमंत्री सडक योजनेतनं कामं आणणारं हे हेरले एकमेव गाव असेल. आणि त्या माध्यमातून 3.5 कोटी रुपयाचे रस्ते मुख्य रस्ते हे हेरले गावामध्ये झालेले आहेत. त्याचबरोबर हेरले गावात येणारे जे एंट्री रस्ते आहेत ते देखील साधारणतः 70 लाख रुपयाचे रस्ते ह्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून व DPDCच्या माध्यमातून माननीय राजेशदादा व पद्माराणीताई पाटील यांच्या माध्यमातून झालेले आहेत. आपण शेतकरी संघटनेचे सदस्य आहात, तर मला सांगू शकता आपल्या गावातील शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? शेतकऱ्यांच्यासाठी शेती सल्ला सहाय्य केंद्र आहे. ग्रामपंचायतमार्फत जी तालुक्यातील कृषी अधिकारी येतात वेळोवेळी योग्य बियाणांचा वापर करण्यासाठी सल्ला, त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या मीटिंग घेतल्या जातात, त्यांना योग्य सल्ला दिला जातो. बियाणे आणि औषध फवारणीसाठी जी तालुका पंचायत किंवा जिल्हा परिषदांच्या योजना आहेत त्या त्यांना दिल्या जातात. परत शेतकऱ्यांच्यासाठी हवामान अंदाजाने ज्या नुकसानी होतात त्याची पीक विमा, पिकाचं अतिवृष्टीमुळे होणारं पिकाचं नुकसान, महापुरामुळे होणारं पिकाचं नुकसान याचे पंचनामे करणे, त्याचा पाठपुरावा करणे ही कामंसुद्धा आमच्या आघाडीमार्फत केले जातात. मला सांगा, आता आपल्या गावामध्ये जी जुनी मंदिरं आहेत त्यांच्या जीर्णोद्धारासाठी आपल्याकडे काय काय करण्यात आलेलं आहे? मॅडम, आता कसं आहे की स्पेशली ग्रामपंचायतच्या माध्यमातून मंदिरांच्यासाठी वगैरे तसा निधी लावता येत नाही. त्याचबरोबर मागील सरकारने म्हणजे आमदारांच्या निधीतून सुद्धा फंडिंग लावता येत नव्हतं, म्हणजे तसा GR आहे. त्यामुळं सध्या आता आमची अशी मागणी आहे की जिल्हा परिषदच्या माध्यमातून की जेवढ्या काय मंदिरांना असतील किंवा ज्या काय मस्जिदी असतील किंवा जे काय धार्मिक स्थळं आहेत त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देणे किंवा त्यांच्या बाजूचा अवतीभोवतीचा परिसर सुशोभीकरण करणे याच्यासाठी आम्ही थोडा ग्रामपंचायतच्या वतीनेही प्रयत्न करत आहोत आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही जो काही निधी मिळेल तो आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या हेरले गावामध्ये तरुण पिढीची संख्या तशी जास्त आहे, मग तरुण पिढीसाठी मार्गदर्शन करणारी एखादी केंद्र उभारण्यात आलेत का? स्पर्धा परीक्षा असू दे किंवा भरती असू दे, पोलीस भरती प्रशिक्षण शिबिर किंवा मिलिटरी भरती प्रशिक्षण शिबिर, असं काही आयोजन करण्यात आले? नाही मॅडम, तसं करण्यात आलेलं नाही आहे. पण मागल्या वर्षीच्या 15वी आयोगामध्ये आम्ही स्पेशली कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्याचा आमच्या सध्याच्या 15वी आयोगाच्या आराखड्यामध्ये आहे. पण कोरोना आणि परत ही आत्ता लागलेली आचारसंहिता अचानक लागलेली त्याच्यामुळं तो प्रोग्राम आमचा राहिलेला आहे.
पण नक्कीच भविष्यात आमचं प्लॅनिंग असं आहे की MPSC UPSC करणारी विद्यार्थी आमच्या गावात जास्त आहेत. त्यामुळं या ठिकाणी ज्या ठिकाणी ओपन पीस आहेत त्या ठिकाणी कमीत कमीत गावामध्ये 1-2 अभ्यासिका चालू करणे, कारण जास्त फोकस आमचा आता सध्या त्यावरती आहे की तलाव सुशोभीकरण एक आमच्या गावचा जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. तो तलाव सुशोभीकरण करून तलावावरतीच एखादी अभ्यासिका आणि साधारणपणे मग 4, 5, 6 नंबर जे वॉर्ड आहेत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ओपन पीस असेल त्या ठिकाणी एखादी अभ्यासिका असं चालू करण्यात आमचं ह्या वर्षीच्या आराखड्यातले सगळ्यात महत्त्वाचे 2 पॉईंट आहेत की तलाव सुशोभीकरण आणि विद्यार्थ्यांच्यासाठी अभ्यासिका उभारणे. तरुण मुलींसाठी आपल्याकडे एखादा असं अभ्यासिका तयार करण्याचा काय उद्देश? तरुण मुलींच्यासाठी म्हणजे आता जे म्हणलं आपण ह्याच्यामध्ये मुलीही आल्या आणि मुलंही आली. मुलींसाठी मिळून हो, मुलं मुलींच्यासाठी मिळूनच आपण त्याच्यामध्ये हे करणार आहे. पण नक्कीच आम्ही मागल्या ह्याच्यामध्ये 15वी विभागाच्या आराखड्यामध्ये 14वी विभागाच्या आराखड्यामध्ये ज्या काय शाळेमधल्या ज्या लहान मुली असतात त्यांचं कोणत्याही पद्धतीचं लैंगिक शोषण होऊ नये किंवा त्यांना बाकीची सगळी माहिती मिळावी याच्यासाठी आम्ही बरेचसे शिबिर, प्रबोधनात्मक शिबिर ही आम्ही घेतलेले आहेत मॅडम. मला सांगा, आता सध्या सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक ठिकाणी वेगवेगळी हे दिले जातं की बाबा सुरक्षा व्यवस्था असावी. मग यासाठी आपल्या गावामध्ये मुलींना सुरक्षेच्या दृष्टीनं संध्याकाळी जर त्या कॉलेजवरून किंवा गावावरून जात असतील तर त्यांच्यासाठी CCTV कॅमेरे कुठे लावण्यात आलेत का? हो, आलेत मॅडम. स्पेशली हा उपक्रम आमची नवी बॉडी आल्यानंतरच 2017 साली पहिल्यांदा आमचे म्हणजे आत्ता सरपंच पदाचे उमेदवार आणि आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी स्पेशली आमच्या पोलीस पाटील जे आहेत नयन काकू यांच्या विचाराने आम्ही पहिल्यांदा आमच्या गावातील जे ग्रामपंचायत आहे कारण तिथं बाजार भरतो त्यामुळे पहिल्यांदा त्या ठिकाणी CCTV लावले आणि आता बरेचसेच एंट्री पॉईंटवरती CCTV आहेत. बरेचशाच आम्ही संस्थांना सांगितलेलं की तुम्ही CCTV हे करा. त्याचबरोबर शाळांच्यामध्ये कन्या शाळांच्यामध्ये या ठिकाणी आपण CCTV बरेच ठिकाणी बसवलेले आहेत आणि राहिलेले स्पॉट आपण नक्कीच पुढल्या पिरियडमध्ये कव्हर करणार आहोत. गटारींची स्वच्छता करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीमार्फत एखादा कर्मचारी नियुक्त आहे का? आपली टीम आहे, पण गावाच्या मानाने टीम फार छोटी आहे कारण शेवटी ग्रामपंचायतचं उत्पन्न लिमिटेड असल्यामुळं आमच्याकडं जी काय 5-6 कर्मचारी आहेत सफाई कर्मचारी म्हणून आणि ते पण कसे झालेले आहेत की ते पण मिड एजर आहेत. त्यामुळं त्या लोकांनासुद्धा काम करायला मर्यादा येतात. पण नक्की भविष्यात आमचं असं प्लॅनिंग आहे कारण एखादी टीम किंवा एखादं कॉन्ट्रॅक्टर नेमून गावातील साफसफाई करण्याचं आमचं पुढचं भविष्यातलं आपलं प्लॅनिंग आहे. ते मला सांगा, आपल्या इथं सार्वजनिक ग्रामपंचायतीमार्फत एखादं शौचालय आहे का महिलांसाठी? आता सार्वजनिक वास्तविक पाहता आमचं शौचालय मुक्त गाव आहे, परंतु आम्ही सार्वजनिक शौचालय देखील ठेवलं आहे. सार्वजनिक शौचालय म्हणजे प्रत्येक घरी शौचालय घरोघरी शौचालय आहेच. सार्वजनिक शौचालय आता साधारणतः 4 ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून ज्या लोकांना किंवा बाहेर येऊन आलेले जे आता लोक राहिलेले आहेत तिथं त्याचा त्यांनी उपयोग करतात आणि आता साधारणतः 4 ठिकाणी सार्वजनिक शौचालय चालू आहेत. मला सांगा, एक विषय चर्चेत होता मध्यंतरच्या या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये, कचरा व्यवस्थापन किंवा घंटागाडी हा विषय मी घेतला होता. त्याचं कारण हेच होतं. मला सांगा, घरोघरी डस्टबिनचं वाटप करण्यात येणार होतं आणि त्या डस्टबिनमध्ये एक घोटाळा झाला होता. हा विषय पूर्ण जिल्हाभर चर्चेत होता. याबद्दल काय सांगा? मॅडम, काय आहे की मुळात ग्रामपंचायतच्या माध्यमातून घरोघरी लाभ पोचवणं ही कन्सेप्ट आमच्या नेत्यांची, राजेश पाटलांची, आमच्या बॉडीची आहे. त्यामुळं काही लोकांनी त्याचा विनाकारण इश्यू केला की डस्टबिनमध्ये घोटाळा झाला, डस्टबिनमध्ये घोटाळा झाला, डस्टबिनमध्ये घोटाळा झाला. कारण ज्यांनी आजपर्यंत कोणताही लाभ जनतेपर्यंत पोचवलाच नाही अशा लोकांनी कुठला तरी इश्यू करणे. आज कसं आहे मॅडम की जो माणूस काम करतोय चुका ह्या त्याच्याच हातात होत असतात. ज्यांनी काही कामच केलं नाही तो चुकणार नाही. आणि डस्टबिनमधला हा जो घोटाळा आहे हा टेक्निकल इश्यू आहे. तुम्ही कागदपत्र तपासायचं झालं तुम्ही तपासा. त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टिंग चार्जेस जे आहेत, ट्रॅव्हलिंग चार्जेस ते नाही आहेत. प्लस त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह GST आणि एक्सक्लुझिव्ह GST हा फार महत्त्वाचा विषय आहे. इन्क्लुझिव्ह GST का एक्सक्लुझिव्ह GST आणि ह्या टेक्निकल इश्यूमध्ये तो विषय अडकलेला आहे. आणि मुळात त्याची जी काही रक्कम होती ती रक्कम कॉन्ट्रॅक्टरची चुकी नसताना सुद्धा आम्ही सरळ म्हणतो की कॉन्ट्रॅक्टरची चुकी नसताना ॲक्च्युली हा टेक्निकल इश्यू होता. ग्रामसेवक असतील, ग्रामविकास अधिकारी असतील किंवा त्यांची वरची टीम असेल किंवा जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील
ह्याच्यामध्ये कुठेही बाबा आमच्या नेत्यांनी किंवा सरपंचांनी किंवा बाबा बाकी सदस्यांनी कसं होतं आहे मॅडम की आज एखादी इस्टिमेट MB हे सर्वसामान्य माणसांना कळत नसते. त्यामुळं जी सरकारी यंत्रणा आहे ते सरकारी यंत्रणेनं सगळ्या गोष्टी तपासणं काही ठिकाणी गरजेचं असते. त्यामुळे हा टेक्निकल इश्यू आहे आणि टेक्निकल इश्यूचा विनाकारण जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण ह्याच्यामध्ये विरोधकांना वाटतंय की त्यांच्या हाताला काहीतरी लागलं, पण तसं मॅडम काही झालेलं नाही. कारण जनतेला त्या गोष्टीशी काही देणं घेणं नाही. कारण जनता फक्त आज ही विचार करते की बाबा आजपर्यंतच्या 50 मग घरोघरी डस्टबिनचं वाटप झालं का? झालेलं आहे. घरोघरी डस्टबिनचं वाटप झालेलं आहे. हां, आणि काही ठिकाणी समजा आमच्याकडे थोड्या शिल्लक आहेत डस्टबिन, काही ठिकाणी बाबा पोचल्या नसतील किंवा काय, तर त्यांना आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं सांगितलेलं की ज्यांच्या घरी पोचलेलं नाही त्यांनी ग्रामपंचायतमधून कलेक्ट करा. आता जे तुम्ही तुमचा पॅनल उभा केलेला आहे रिंगणामध्ये, सरपंच उमेदवारी दावेदार आहात तुम्ही, तर मला सांगा आता सध्या तुम्ही या निकालानंतर, या निवडणुकीनंतर जर तुमचा गुलाल उधळला गेला तर या सर्व गोष्टींचा आढावा म्हणजे अजेंडा तुमचा काय असणार आहे की इथून पुढं तुम्ही तुमच्या गावाच्यासाठी प्रयत्न किंवा आपलं कर्तव्य म्हणून काय बजावणार? गत 5 वर्षामध्ये केलेली विकास कामं आणि इथून एक मोठं व्हिजन घेऊन आम्ही आज गावासमोर जात आहे. गत 5 वर्षामध्ये गावातील साधारणतः 70 ते 75% रस्ते कामी डांबरीकरण पूर्ण केलं आहेत. त्याचबरोबर पेविंग ब्लॉक देखील 80%च काम पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर कॉन्क्रीट रस्ते देखील आम्ही गत 5 वर्षामध्ये पूर्ण केलेले आहेत. आणि जे गटारे आहेत त्या गटारीचा विषयाबद्दल सांगतो. आता आमचं एक मोठं व्हिजन पुढल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आहे. गव्हर्नमेंटची कन्सेप्टच आहे डासमुक्त गटार योजना. आणि सर्वप्रथम हेरल्यामध्येच आम्ही गेल्या वर्षी साधारणतः 500 फुटाची गटर आम्ही बांधली, जे अंडरग्राऊंड गटर होती, भुयारी गटर योजना. हेरले गावातील पूर्ण मेन रोडवर भुयारी गटर योजना राबवून रस्ता रुंदीकरण करून सर्वसामान्य नागरिकांना सोयीस्कर होईल अशा पद्धतीचा निर्णय भविष्य काळामध्ये घेतला जाईल. त्याचबरोबर इतर भागात देखील आता डासाचं प्रमाण वाढणं किंवा गटरी तुंबणं अशा प्रकारे जो नागरिकांना त्रास होतो, इथून 5 वर्षा काळामध्ये हा 100% होणार नाही. कारण इथून पुढल्या सर्वच गटरी आमच्या ह्या भुयारी गटर योजनेच्या मार्फत आम्ही अंडरग्राऊंड गटर करणार आहे. आणि गाव हे आरोग्याच्या दृष्टीनं सदृढ असं बनवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर हेरले गावामध्ये जे आता पाणंद रस्ते आता मगाशी सांगितले मुनीरभाईंनी, त्याचबरोबर गावाला कनेक्ट होणारे जे रस्ते आहेत ते प्राधान्याने ठरवणार आहे. हेरलं गाव हे ग्रामीण भागात असल्यामुळं शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळं शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार मातोश्री पाणंद योजना असेल किंवा DPDCमधून असेल किंवा रोजगार हमी योजनेतून असेल तर सर्व गावाला जोडणारे जे पाणंद रस्ते आहेत ते आम्ही करणार आहोत. गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आमच्याकडं ग्रामपंचायतीला साधारणतः 9 रस्ते नोंद होते पाणंद रस्ते म्हणून. कारण आमच्या गावच्या ग्रामसभेमध्ये ठराव टाकून साधारणतः 32 पाणंद रस्ते आम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. इथून पुढल्या काळामध्ये आता साधारणतः 8 ते 10 पाणंद रस्ते आता पूर्णत्वास आलेले आहेत. याच्यामध्ये पंचायत समिती सदस्य मेहरनगा भाभी जमादार यांच्या माध्यमातून झाले आहेत, DPDCच्या माध्यमातून झालेले आहेत, सतेज पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील झालेले आहेत. इथून पुढल्या काळामध्ये राहिलेले पाणंद रस्ते आहेत ते रोजगार हमी योजनेतून व आमदारांच्या सहकार्यातून आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु आज गावात जर बघितलं तर इथून पुढल्या भविष्य काळामध्ये गाव हे फक्त एक ग्रामीण भाग म्हणून मर्यादित न राहता आता सुशिक्षित वर्ग वाढलेला आहे, युवा वर्ग वाढलेला आहे, गावची संकल्पना वेगळी झाली आहे. तर नवीन ग्रामसंकल्पना इथून पुढल्या काळात आपण राबविणार आहोत. आणि ती ग्रामसंकल्पना राबवित असताना सर्व घटकांना समाविष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अगदी लहान मुलांच्यापासून वृद्ध नागरिकांच्यापर्यंत आपणाला याच्यामध्ये समाविष्ट करायचं आहे. गावची प्रगती पुढं करायची आहे आणि ती प्रगतीपथावर नेत असताना सर्व घटकांना समाविष्ट करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये जे आता मगाशी आपण विषय झाला युवा वर्ग आता सुशिक्षित आहे. खरं आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातून आज युवा वर्गाला बघत आहोत. सुशिक्षित बेरोजगार म्हणून हा सुशिक्षित बेरोजगार ही संकल्पना पुसून काढायचं काम इथून पुढल्या काळात आपण ग्रामपंचायतीच्या वतीनं करणार आहोत. इथून पुढल्या काळात आपण हेरले गावामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र इथून आपण तयार करणार आहोत. गावात सध्या 3 वाचनालय आहेत. एका वाचनालयामध्ये आम्ही स्पर्धा परीक्षेचे जे पुस्तकं लागतात, आता साधारणतः पोलीस भरती आहे, तलाठी भरती आहे, त्याची पुस्तकं आता आम्ही अवेलेबल केलेली आहेत. परंतु ग्रामपंचायतीच्या वतीनं जिथं अंगणवाड्या आहेत, जिथं मंडळांच्या हे आहेत व्यायामशाळा आहेत,
त्या माध्यमातून आम्ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तिथं तयार करून सर्वसामान्य जे मुलं आहेत त्यांना एक चांगलं स्पेस आम्ही तयार करून द्यायचा प्रयत्न आम्ही इथून पुढल्या काळामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर आपण ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी हेर्ले गावामध्ये आता 2 ठिकाणी विरंगुळा केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्याच्यात आम्हाला यश आलेलं आहे. साधारणतः 5 लाख रुपयाचा फंड आमदारांच्या माध्यमातून तिथं लागलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी घरातली एक वेगळी परिस्थिती निर्माण होत असते. त्यांचा विरंगुळा फार महत्त्वाचा असतो. त्यांचं मन जर आनंदी राहिलं तर ते कुटुंब पण आनंदित राहत असतं. तर ज्येष्ठ नागरिकांना एक मोठं आधार देण्याचं काम आपण हेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीनं करणार आहोत. ते करीत असताना देखील त्यांच्या आरोग्याची काळजी ही फार आता महत्त्वाची झालेली आहे. कारण घरातली कुटुंब आणि आर्थिक परिस्थिती ज्येष्ठ नागरिकांच्यापर्यंत जर त्यांचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर पैशाची आर्थिक तरतूद ही फार महत्त्वाची असते आणि कुटुंबामध्ये त्या गोष्टीवर फार महत्त्व आहे. ह्याची जाण ठेवून हेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीनं इथून पुढल्या काळामध्ये एका वर्षामध्ये 2 वेळा आम्ही ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि ते करीत असताना देखील जे आमचा 15 वित्त आयोग आहे त्याचा आरोग्याचा जे फंड आहे तो फंड देखील आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या औषध पुरवठ्यासाठी आम्ही करणार आहोत. गतवर्षी देखील आम्ही हा प्रयोग आम्ही PSCच्या माध्यमातून केलेला आहे. साधारणतः BP म्हणजे मधुमेह असेल किंवा BPचा हे आहेत औषध आहेत ती देखील औषध पुरवठा आम्ही PSCला देऊन जे रुग्ण हेर्ले गावामध्ये दिसतील त्यांच्यासाठी औषध पुरवठा करण्याचं काम हेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर दिव्यांगांच्या दृष्टिकोनातून गेल्या 5 वर्षामध्ये दिव्यांगांचा सर्वे झाला नव्हता. साधारणतः 2018 साली 42 दिव्यांग होते. परंतु हेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व भागामध्ये 1 नंबरपासून 6 नंबर वार्डापर्यंत घर टू घर सर्वे करून साधारणतः दिव्यांगांची संख्या ही 109 आम्ही 109पर्यंत नेली. त्यांना आम्ही युनिक आयडेंटिटी कार्ड देण्याचा प्रयत्न केला. वेद अपंग संस्था म्हणून इथं आपली संस्था कार्यरत आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांच्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही त्यांच्या माध्यमातून दिलेले आहेत. त्या संस्थेच्या संलग्न त्यांना कौशल्य विकास शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग लोकांच्या घरामध्ये एक वेगळी भावना असते. त्यांना आधार देण्याचं काम हेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने करीत आहोत. परंतु जिल्हा परिषदच्या माध्यमातून 2018-19 साली जे मोठं दिव्यांगांचं कॅम्प भरवलं होतं त्या माध्यमातून हेर्ले गावातील साधारणतः 110 दिव्यांगांना तिथं पाठवून त्यांना लागणारे जे साहित्य असेल काटे असेल किंवा कानातलं मशीन असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य हेर्ले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलेलं आहे आणि एक मोठा आधार देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातलं पहिलं दिव्यांग भवन हेर्ले गावामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न हेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीनं करीत आहोत. त्यासाठी हेर्ले ग्रामपंचायती वतीनं त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. भविष्य काळामध्ये दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन निर्माण करून त्यांना रोजगार निर्मिती करण्याचं साधन निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून तिथं रोजगार निर्मिती व्हावी यासाठी पूरक अशा गोष्टी तिथं निर्माण केल्या जातील आणि दिव्यांगांना आधार देण्याचं काम हेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीनं केलं जाईल. आता ह्या बाबी जरी होत असताना देखील आता आमच्या मनामध्ये एक वेगळी संकल्पना आहे. जर ग्रामविकासाची नवीन संकल्पना जर आपण गावासमोर घेऊन जात आहोत त्याच्या माध्यमातून आज आपल्याला डिजिटल गाव संकल्पना आम्ही समोर आणत आहोत. डिजिटलच्या माध्यमातून हेर्ले गाव हे ग्राम योजनेतून साधारणतः संपूर्ण गाव डिजिटल करण्याचा प्रयत्न इथून पुढल्या काळामध्ये केला जाईल. त्या डिजिटलच्या माध्यमातून हेर्ले गावामध्ये सर्व ग्रामपंचायतीचे कारभार आहे तो सर्वसामान्य लोकांना घर बसल्या कळावा या माध्यमातून आम्ही ती संकल्पना मांडलेली आहे आणि त्या माध्यमातून ही योजना आम्ही हेर्ले ग्रामपंचायती वतीनं राबविणार आहोत. तसंच गव्हर्नमेंटच्या सपोर्टद्वारे ज्या आम्ही कागदोपत्री जे दाखले आम्ही ग्रामपंचायती माध्यमातून देत आहोत ती दाखले देखील डायरेक्टच नागरिकांना उपलब्ध व्हावी या पद्धतीचा प्रयत्न आम्ही ग्राममध्ये सर्व डाटा भरून त्यांना प्रयत्न करणार आहोत. आणि ग्रामच्या माध्यमातून गावामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं नवीन डिजिटल युग या इथून पुढल्या काळामध्ये येणार आहे. त्याच्या बरेच टप्पे आहेत परंतु थोडक्याच माहिती सांगतो. गावामध्ये कोणताही कार्यक्रम असेल कोणत्याही भागामध्ये काही प्रॉब्लेम जरी झाले असेल ते सर्वसामान्य लोकांना 2 मिनिटात कळावं या दृष्टिकोनाच्या माध्यमातून आम्ही ही ग्राम संकल्पना राबवित आहोत. त्याचबरोबर गावामध्ये ज्या विविध भागात जे सामाजिक कार्य असेल किंवा एखादा राष्ट्रीय कार्यक्रम असेल राष्ट्रीय सण असेल किंवा ग्रामपंचायतीचे आमचे सदस्य असतील त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या नवीन ज्या विविध सुविधा देतो आपण कचऱ्याची सुविधा असेल पाणी पुरवठ्याची सुविधा असेल दिवाबत्तीची सुविधा असेल ह्या सर्व सुविधा ग्रामच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न इथून पुढल्या काळामध्ये करणार आहोत. कारण
त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना सर्व सुविधा पुरवण्याचं आपण ध्येय आहे. आताच आपण तालुका हातकणंगले इथल्या हेरले या गावी आलो होतो. ग्रामपंचायत रणधुमाळी अंतर्गत माजी सत्ताधारी पॅनेलकडून सरपंच उमेदवारी, त्यासोबतच डेप्युटी सरपंच जे होते ते देखील आपल्यासोबत होते. यासोबत काही ग्रामस्थ देखील होते. तर या सर्व चर्चेनंतर यांनी विकास कामांचा जो आढावा दिलाय त्यावर विरोधक काय उत्तर देत आहेत हाच आता आपण प्रश्न पाहणार आहोत पुढील भागात. मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये ग्रामस्थ कुणाचा गुलाल उधळणार हे निवडणुकीनंतरच चित्र स्पष्ट होईल. तालुका हातकणंगले इथल्या हेरले या गावी आज आपण आलो आहोत. इथल्या आत्ताच आपण सत्ताधारी पक्ष, जो माजी सत्ताधारीच आता म्हणावा लागेल, तर त्या पक्षाकडून सुविधांचा आढावा आपण घेतलाय. मात्र इथं तिरंगी रंगत इथं लढलेली आहे. आपण निवडणूक रिंगणामध्ये 3 पक्ष उपस्थित आहेत. त्यामधील सत्ताधारी झाले. आता आपण वळणार आहोत अपक्ष उमेदवारांकडे. अपक्ष उमेदवार जे आहेत त्यामध्ये 2 सदस्य आणि 1 सरपंच पदासाठी त्यांनी आपला अर्ज भरलेला आहे. यांच्याकडून आपण थोडक्यात त्यांचा आढावा घेणार आहोत.